वाफ बघा कसली आली. पावसाला बाहेर अजून जोर चढतोय बघा. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, पाऊस जोरदार सध्या कोकणामध्ये धुमाकूळ घालतोय. काही दिवसापूर्वी पाऊस नव्हता, परंतु काल आणि आज 2 दिवस पाऊस जबरदस्त लागतोय, म्हणून म्हटलं धुमाकूळ घालतोय. नाही तर म्हणा अरे पाऊस नव्हता आणि धुमाकूळ घालतोय काय म्हणतोय. काल जो लागायला सुरुवात झाली तर अजूनपर्यंत कंटिन्यू पाऊस लागतोय बघा, बंदच झालेलं नाही. रात्रीपासून सुद्धा जबरदस्त लागतो. लाईट वगैरे सगळे गेल्या होत्या आमच्याकडे. तर आता पाऊस लागतोय म्हटल्याच्या नंतर आता सीझन आलेला आहे. आपल्या रानटी पालेभाज्या वगैरे सगळे ह्या गोष्टीचं सीझन कोकणामध्ये. अशा अनेक प्रकारच्या पालेभाज्या पावसामध्ये रुजतात. त्यात म्हणजे अशी एक आली आलूवडीसुद्धा. आलूवडी उन्हाळ्यामध्ये जर पाणी घातलं तरीसुद्धा रुजते, त्याचबरोबर पावसामध्ये सुद्धा रुजते. तर आज घरी आलूवडी करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर आलूवडी कशा पद्धतीने आम्ही करतो हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतोय. तर चला जाऊया. पाऊस लागतोय म्हटलेलं मस्त की आलूवड्या करून घेऊया. तर सुरुवात केलेली आहे आम्ही आलूवड्या करायला. याच्यामध्ये काय मसाले काय काय टाकलायचं नंतर सांगतो मी तुम्हाला. तोपर्यंत आधी हे बघूया आपण. 2 पानं घेतला नाही तशी मस्त आहे की आलूवडीची. पीठ असं घ्यायचं, थोडं पातळच पाहिजे पीठ, कारण कुरकुरीत झाले पाहिजेत मस्त आहे की झमझमीत. पीठ काय काय टाकलं त्याच्यात आता रोल करून घ्यायचं मस्त आहे की. दोन रोल तयार आहेत आपले. अजून यांचे पण अजून 1-2 रोल होतील याचे. मस्त आहे की. पुन्हा तसंच इकडं पाणी घ्यायचं, उलट्या त्याला पटणं पीठ लावायचं. सगळेच जण घरी आलूवड्या करत असतील. आलूवडी खाण्याची एक वेगळीच मजा असते आणि पावसाच्या सीझनमध्ये तर एक वेगळाच आनंद असतो आलूवडी खाण्याचा. प्रत्येक जणांची वेगवेगळी पद्धत असते. प्रत्येकजण काही काही जण तांदळाचं पीठ वगैरे पण आतमध्ये वापरतात, चण्याचं पीठ, त्याचबरोबर बेसनचं पीठ, असं काही वेगवेगळे प्रकार असतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवण्याची. ह्या आलूवडे वेगळ्या आहेत, ही पानं, आणि ती जी पानं असतात ती वेगळी आहेत आलूवडीची. म्हणजे गावठी आलूवडीची पानांचे सुद्धा आलूवडे करतात. आपली जे पहिले पूर्वज म्हणजे आपली माणसं होती ती गावठी आलूवड्याचीच पानं करायची. ह्यातले तेव्हा पानं नव्हती एवढी जास्त. आता ही आता आलेत म्हणून याची पानं असतात, ह्याच्या आलूवड्या केल्या जातात. पुन्हा याचा पण रोल करून घ्यायचा आहे.
हे 3 रोल आपली तयार आहेत. आता कोकण म्हटल्यावर आपल्याकडे चुलीवरच्या जेवणाची जी चव आहे ती गॅसवरच्या जेवणाची चव नाही आहे त्याला, असं म्हटलं म्हणजे त्या जेवणाची चव वेगळीच असते चुलीवरच्या जेवणाची चव असं म्हटलं जातं. आणि आज आम्ही आलूवड्या सुद्धा चुलीवरतीच वाफवणार आहोत. त्याच्यासाठी इथे बघा वाफवण्यासाठी गरम पाणी केलेलं आहे. गरम पाण्याची तयारी चालू आहे. ते चुलीवरची आलूवड्या, मच्छी वगैरे आम्ही सगळं चुलीवरतीच करतो. काय असेल तर ती एक मजा, चुलीवरचं जेवण खाण्याची एक वेगळीच असते आणि त्याची चवच एक वेगळी असते. आता याच्यामध्ये आलूवड्या आम्ही ठेवणार आहोत वाफेवरती शिजण्यासाठी. पावसाला बाहेर अजून जोर चढतोय बघा. कदाचित शिजल्या असाव्यात. आता काढून घ्यायच्या. वाफ बघा कसली आली. वाफेवरती शिजले आहेत मस्त. आता बघा, आता त्या आपल्याला कढईमध्ये कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. कशी गरमागरम वाफ येते बघा. बाहेर पावसाचं वातावरण आणि या पावसाच्या वातावरणामध्ये, थंडगार अशा वातावरणामध्ये गरमागरम आलूवडे खायला या सर्वांनी. एक वेगळीच मजा आहे. कांदा भजी सुद्धा खाण्याची पावसातून एक वेगळी मजा असते, एक वेगळा माहोल असतो. आणि आज आलूवडी मस्तपैकी कुरकुरीत झालेत, तर आता खाणार आहोत आपण. काय बघा कशा झालेत कुरकुरीत मस्तपैकी. कोकणकरांचं खरं सुख. कोकणामध्ये आपल्याला अशा अनेक प्रकारच्या भाज्या, असे अनेक प्रकारची कोकणी खाद्य खायला मिळतात. एक एक वेगळं सुख असतं. हे बघा, आता आपण खाऊया. आपण आता खाऊया. हा, कुरकुरीत झालं मस्तपैकी आणि गरमागरम आहे. वा हा हा, जबरदस्त. तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी घरी तुम्ही ट्राय करा पावसाच्या या सीझनमध्ये. खूप भारी वाटतं. आणि त्याचबरोबर टाकळ्याची भाजी, भारंगीची भाजी, अशा खूप प्रकारच्या भाज्या आपल्या कोकणामध्ये तयार होतात. पावसाच्या दिवसामध्ये रुजतात, लागल्या जातात. तर त्यासुद्धा एक पौष्टिक असतात आपल्या शरीरासाठी. असे पौष्टिक अन्नपदार्थ आपले पूर्वज खात होते, परंतु आता थोडं ते प्रमाण कमी झाले. अनेक प्रकारच्या भाज्या आहेत, काही भाज्या आपल्याला ओळखायला सुद्धा येत नाहीत सध्या, असा विषय आहे. परंतु पूर्वज त्या काली ते भाज्या बनवायचे असं. तर असो, आजचा व्लॉग म्हटलं घरी होतं, पावसाचं वातावरण आहे त्यामुळे, आणि आलूवडेचा प्लॅन केला म्हणून आजचा व्लॉग शूट केला, तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झाली. तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.